हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द यूट्यूब चॅनल ऑफ इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमी. तर कालच एक आपण नवीन सिरीज स्टार्ट केलेली आहे, फॉर्म्युला रिव्हिजन सिरीज. आणि कालच एक आपलं फर्स्ट लेक्चर सुद्धा झालेलं आहे त्याच्याशी रिलेटेड, आणि त्याचाच पुढचा पार्ट जो आहे हा आपण ह्या सेशनमध्ये आपण स्टार्ट करत आहोत. सो व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. सेकंड पार्टमध्ये आपण पहिल्या चॅप्टरमधले जे काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले जे आहेत, जे राहिलेले आहेत, ते आपण सुरुवातीला डिस्कस करणार आहोत. आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जे MCQs आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. आता काल मी तुम्हाला जाता जाता एक होमवर्क दिला होता. ह्या क्वेश्चनचा आन्सर सांगण्यासाठी मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की याचा आन्सर सांगा. तर याचा आन्सर चेक करा, ज्याने आन्सर कॅल्क्युलेट केलेला आहे. बघा, यामध्ये क्वेश्चनमध्ये तुम्हाला विचारलेला आहे पॉयझन्स रेशो, आणि पॉयझन्स रेशोचा जो फॉर्म्युला आहे तो आहे आपला लॅटरल स्ट्रेन, काल आपण डिस्कस केला होता, डिवायडेड बाय लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. मग आता या केसमध्ये जो काही फोर्स अप्लाय केलेला आहे हा अलॉंग द लेंथ आहे, त्यामुळे अलॉंग द लेंथ जी स्ट्रेन डेव्हलप होणार आहे ती लॉन्जिट्युडनल असेल, आणि त्याच्या परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये जी स्ट्रेन डेव्हलप होणार आहे ती लॅटरल असेल, म्हणजेच थोडक्यात डायमीटरशी रिलेटेड. त्यामुळे इथं आपल्याला चेंज इन अ डायमीटर डिवायडेड बाय ओरिजिनल डायमीटर आणि चेंज इन अ लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ, अशा पद्धतीने हा फॉर्म्युला जो आहे हा सॉल्व्ह करावा लागेल. मग आता बघूयात आपण की यामध्ये चेंजेस जे आहेत ते कसे दिलेले आहेत. आपल्याला पहिल्यांदा चेंज इन अ डायमीटर लागणार आहे, तर हा मी इथे लिहिला 0.0045 डिवायडेड बाय ओरिजिनल डायमीटर जी आहे, ही ओरिजिनल डायमीटर किती दिलेलं आहे बघा तुम्हाला, अ बार ऑफ अ डायमीटर 60 mm दिलेलं आहे, त्यामुळे हे 60 इथं आलं. त्यानंतर हा डेल्टा यल इथं आहे, त्यामुळे चेंज इन अ लेंथ जी आहे ही दिलेली आहे 0.09, त्यामुळे हे 0.09 इथं आलेलं आहे. आणि ओरिजिनल जी लेंथ आहे, ओरिजिनल लेंथ तुम्हाला इथं दिलेली आहे बघा, किती दिलेलं आहे, 400 दिलेलं आहे. आता हे कॅल्क्युलेशन्स विदाऊट कॅल्क्युलेटर कसे सॉल्व्ह करायचे आहेत हे आपल्याला ट्राय करायचं आहे की कशा पद्धतीने हे विदाऊट कॅल्क्युलेटर आपल्याला सॉल्व्ह करता येईल. आता बघूयात, एक या केसमध्ये एक ट्रिक सांगेन मी इथं तुम्हाला की हे कॅल्क्युलेशन्स जर अशा टाईपचे आले तर कसे सिम्प्लिफाय करून घ्यायचे. सगळ्यात पहिल्यांदा बघूयात, इथं बघा, जितके आपल्याला इथं डेसिमल पॉईंट्स दिसत आहेत त्या डेसिमल पॉईंट्सला सगळ्यात पहिल्यांदा जे आहेत हे डेसिमल पॉईंट्सला पहिल्यांदा आपल्या नॉर्मल नंबरमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं असतं. मग आता इथं बघा, हे 2 आहेत आणि इथले 2 जे आहेत मी जर घालवले, म्हणजे इथं 100 आणि इथं 100 जर मी मल्टिप्लाय केलं तर हा डेसिमल 2 पॉईंट्सनं इथं शिफ्ट होईल आणि इथं तुम्हाला हे 9 मिळतील. म्हणजेच किती राहिलं बघा, हे 0.45 मल्टिप्लाइड बाय 400 डिवायडेड बाय 60 मल्टिप्लाइड बाय 9 असं काहीतरी मला मिळालं. त्यानंतर हा 0 कॅन्सल झाला, हा 0 कॅन्सल झाला. इथला जो 0 आहे जर मी इथं दिला, हा 0 जर इथं दिला तर हेच काय होईल बघा, 4.5 मल्टिप्लाइड बाय 4 डिवायडेड बाय 6 इंटू 9 असं काहीतरी मिळेल. हे 4.5 इथं कॅन्सल झालं, हे 2 इथं कॅन्सल झालं. सो इथं जे आहे हे 4 डिवायडेड बाय 12 आलेला आहे, म्हणजेच 1 डिवायडेड बाय 3. म्हणजेच इथं ऑप्शन सी जो आहे हा ऑप्शन सी तुमचा करेक्ट आलेला आहे. तर हे अशा पद्धतीने तुम्हाला जे काय तुम्हाला कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन वाटत आहेत, अवघड कॅल्क्युलेशन्स वाटत आहेत, हे सिम्प्लिफाय करून विदाऊट कॅल्क्युलेटर तुम्हाला हे अशा पद्धतीने सॉल्व्ह करावं लागेल. सगळ्यात पहिली स्टेप जी आहे, डेसिमल पॉईंट्स जे आहे त्याला थोडंसं सिम्प्लिफाय करून घ्यायचं आहे. तर हा एक ऑप्शन जो आहे हा सी करेक्ट आलेला आहे. तर ज्यांचं सी आलेलं आहे किंवा ज्यांनी कमेंट बॉक्समध्ये ऑप्शन सी दिलेला आहे तो अगदी करेक्ट आहे. आणखी एक क्वेश्चन बघूयात आपण, कालच्या पार्टशी रिलेटेड हा क्वेश्चन आहे. अ माइल्ड स्टील बार सर्क्युलर इन अ क्रॉस सेक्शन टेपर्स फ्रॉम 40 mm डायमीटर टू 20 mm डायमीटर. म्हणजे ही जी काय आपण काल कंडिशन बघितली होती त्याच्याशी रिलेटेड हा क्वेश्चन आहे. 40 पासून 20 पर्यंत जे आहे हा सेक्शन जो आहे हा व्हॅरी होत आहे. यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जो फॉर्म्युला आपला डेल्टा यल इज इक्वल्स टू 4 इंटू पी इंटू यल डिवायडेड बाय पाय इंटू D1 इंटू D2 इंटू ई, हा जो फॉर्म्युला आहे हा सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आठवला पाहिजे. आणि या केसमध्ये तुम्हाला आता D1 आणि D2च्या व्हॅल्यूज, त्याचबरोबर पी आणि एलच्या व्हॅल्यूज, ई ची व्हॅल्यू जी आहे ही पुट करायची आहे. मग हे पुट केल्यानंतर आपण बघूयात की काय आपल्याला आन्सर मिळणार आहे. 4 मल्टिप्लाइड बाय पी किती दिलेला आहे बघा तुम्हाला, 20 किलो न्यूटन. सो 20 मल्टिप्लाइड बाय 10⁻³ इंटू लेंथ किती दिलेलं आहे बघा तुम्हाला, या केसमध्ये लेंथ जी आहे ही लेंथ तुम्हाला दिलेली आहे डायरेक्टली MM मध्ये 800. सो इथं हे 800 आलेलं आहे, डिवायडेड बाय, लगेच पायची व्हॅल्यू पुट करू नका कारण डायरेक्टली पाय ॲज इट इज ऑप्शन मध्ये दिसत आहे, त्यामुळे पायची व्हॅल्यू 3.14 पुट करायची गरज नाही, ॲज इट इज इथं पाय असेल. त्यानंतर D1 आणि D2 किती आहे बघा, 40 आणि 20 आहे. सो हे 40 मल्टिप्लाइड बाय 20, आणि त्याचबरोबर जी काय ई ची व्हॅल्यू आहे ही डायरेक्टली इथं न्यूटन पर MM² दिलेले आहे, त्यामुळे मी इथं डायरेक्टली 2 इंटू 10⁻⁵ हे जे आहे इथं तुमचं अशा पद्धतीनं पहिलं बेसिक जे आहे ते व्हॅल्यू पुट केल्यानंतर अशी इक्वेशन मिळालेली आहे.
आता याला सिम्प्लिफाय करण्याचा ट्राय करूयात आपण. या केसमध्ये पूर्ण तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल, कारण थोडंसं हे व्हॅल्यूज जे आहे त्या व्हॅल्यूज तुम्हाला फ्रॅक्शन जे आहे डायरेक्टली म्हणजे जसं 0.5 0.4 असं न देता थोडंसं तुम्हाला 1/10, 2/5, 4/5, 1/5 अशा स्वरूपात दिलेले आहेत. त्यामुळे हे बघूयात आपण कशा पद्धतीने. सगळ्यात पहिल्यांदा झिरोज किती आहेत बघा. इथं हा टोटल 3 4 5 6 आहेत. ओके, त्यानंतर इथं 1 2 आणि ह्या तुमच्या 7 आहेत. म्हणजेच इकडच्या 6 ज्या आहेत ह्या कॅन्सल होऊन जातील बघा. अशा पद्धतीने ह्याला मी कॅन्सल केलं पहिल्यांदा, ही एक कॅन्सल केलं, ह्याला एक कॅन्सल केलं. त्यानंतर बघा हा जो आहे हा 0 कॅन्सल झाला, इथं 4 राहिले, इथं 3 कॅन्सल झाले, हा 4 कॅन्सल झाला, एकच 0 राहिला. हे सगळ्यात पहिल्यांदा सिम्प्लिफाय करून घ्यायचं आहे. आता पुढचे कॅल्क्युलेशन्स बघूयात आपण. हा 4 कॅन्सल झाला, हा 4 कॅन्सल झाला, हा 2 कॅन्सल झाला, हा 2 कॅन्सल झाला. ओके, त्यामुळे हा पूर्ण इथं 10 कॅन्सल झाला होता मगाशी. आता जे राहिलेल्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या फक्त आपल्याला इथं सॉल्व्ह करायच्या आहेत. मग इथं जे आहे या केसमध्ये जर बघितलं तुम्ही तर इथं आहे तुमचं हे 2, इथं आहे तुमचं हे 8. त्यामुळे हे सॉल्व्ह करत असताना बघूयात आता आपण कशा पद्धतीने. हा इथं 8 येईल ॲज इट इज, आणि इथं जे आहे हे पाय ॲज इट इज असेल मल्टीप्लाइड बाय, इथं काय राहिलेलं आहे 2 राहिलेलं आहे आणि 10 राहिलेलं आहे, हे तुमचं 20 असेल. याला जर आपल्याला आता 8 आणि 20ला जर भाग घालवायचा असेल तर 4 आपण याला डिवाइड करू शकतो. त्यामुळे इथं हे 2 राहील आणि हे पाय ॲज इट इज आणि इथं 5 राहील. म्हणजेच तुमचं जे आन्सर आहे 2/5 पाय अशा पद्धतीनं. म्हणजेच ऑप्शन बी जो आहे हा ऑप्शन बी तुमचा करेक्ट असणार आहे. तर ह्या ट्रिक्स ज्या आहेत त्या ट्रिक्स समजून घ्या, याची प्रॅक्टिस करा. या तुम्हाला न्यूमरिकल एक्झाम्पलमध्ये अशा पद्धतीने विदाऊट कॅल्क्युलेटर यूज करावे लागतील. आता हे होतं कालच्या पार्टशी रिलेटेड. आता नवीन काही फॉर्म्युले आहेत. फॉर्म्युला लिस्ट जी आहे ही आपली जी तयार करत आहोत आपण, त्यामध्ये पुढचे जे फॉर्म्युले आहेत हे लिहून घ्या. आता काय काय असणार आहेत. कन्सेप्ट ऑफ युनि ॲक्सियल लोडिंगसाठी म्हणजे जेव्हा आपण आलो होतो व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन पर्यंत, आपण पोहोचलो होतो व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन पर्यंत. म्हणजेच व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेनचा जो फॉर्म्युला होता त्यासाठी आपण बघितलं होतं की चेंज इन अ व्हॉल्यूम डिवायडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम हा असा फॉर्म्युला होता. मग यासाठी वेगवेगळे फॉर्म्युले कसे तयार होतात की तुमचा जर एखादा सपोज हा असा काहीतरी ऑब्जेक्ट दिलेला आहे तुम्हाला आणि एकाच डायरेक्शन मध्ये फोर्स असेल तर त्याला आपण युनि ॲक्सियल लोडिंग असं म्हणतो. त्यासाठी जो फॉर्म्युला एक तर असा देतील डायरेक्टली EX EY EZ अशा स्वरूपात देतील, किंवा हा देतील फॉर्म्युला. हे दोन्ही सुद्धा फॉर्म्युले तुम्हाला माहित असणे गरजेचे आहेत. हे जर तुमचे बाय ॲक्सियल लोडिंग असेल म्हणजे या डायरेक्शन मध्ये सुद्धा आहे आणि या डायरेक्शन मध्ये सुद्धा आहे, तर अशा केसमध्ये आपण त्याला बाय ॲक्सियल लोडिंग असं म्हणतो. त्याचे जे फॉर्म्युले आहेत हे अशा पद्धतीने तुमचे तयार होतात. हे फॉर्म्युले तुम्हाला माहित असणे गरजेचं आहे. यावर सिम्पली फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन जे आहेत ते विचारले गेलेले आहेत. त्यामुळे युनि ॲक्सियल असेल, बाय ॲक्सियल असेल, या तुम्हाला स्ट्रेनच्या ज्या व्हॅल्यूज आहेत एक्स डायरेक्शन मध्ये, वाय डायरेक्शन मध्ये, झेड डायरेक्शन मध्ये, ह्या तुम्हाला माहित असणं गरजेचे आहेत. आणि हेच जर तिन्ही डायरेक्शन मध्ये सुद्धा असेल म्हणजेच या डायरेक्शन मध्ये पण आहे, या डायरेक्शन मध्ये पण आहे आणि त्याचबरोबर या डायरेक्शन मध्ये सुद्धा आहे, तर त्याला आपण ट्रायॲक्सियल लोडिंग असं म्हणतो. तर त्या केसमध्ये EX म्हणजेच स्ट्रेन इन एक्स डायरेक्शन, वाय डायरेक्शन, झेड डायरेक्शन असे तुमचे फॉर्म्युले जे आहेत हे फॉर्म्युले तयार होतात. तर हे सगळे जे आहेत हे फॉर्म्युले तुम्हाला लिस्ट जी आहे तयार असणं गरजेचं आहे. यावर तुम्हाला सिम्पली काही केसमध्ये तुम्हाला एखादा फक्त फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन जो आहे हा विचारला जाऊ शकतो. तर हे होतं व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेनशी रिलेटेड. त्यानंतर मॅक्झिमम जे इम्पॉर्टंट आहेत जे कन्सेप्च्युअल क्वेश्चन सुद्धा तुम्हाला विचारले गेलेले आहेत तर ते आहेत तुमच्या या व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन ऑफ अ सिलेंड्रिकल बार. म्हणजे जर तुमच्याजवळ या अशा पद्धतीचा जर एखादा सिलेंड्रिकल बार असेल, अशा पद्धतीचा जर एखादा सिलेंड्रिकल बार असेल तर हा 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट आला तुमचा आणि तुम्ही जर ह्या डायरेक्शन मध्ये फोर्स अप्लाय करत असाल तर या केसमध्ये जो काय चेंज होईल हा अशा पद्धतीने चेंज होईल, बरोबर आहे. मग हा चेंज झाल्यामुळं याची लेंथ तर चेंज होणारच आहे, लेंथ तर इन्क्रीज होणारच आहे, बट अदर डायमेन्शन डिक्रीज होणार आहेत, बरोबर आहे. मग या केसमध्ये तुम्हाला परत लॅटरल स्ट्रेन, लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन अशा दोन येतात आणि त्या दोघांची मिळून जी काय व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन येते तर ह्या व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेनचा फॉर्म्युला हा आहे. यामध्ये तुम्हाला लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन, लॉन्जिट्युडिनल म्हणजेच बघा आता फॉर्म्युला तयार काय होईल, लॉन्जिट्युडिनल म्हणजेच काय आहे डेल्टा L डिवायडेड बाय L प्लस 2 इंटू डायमेट्रिक स्ट्रेन म्हणजेच कुठली असणार आहे तुमची लॅटरल स्ट्रेन असणार आहे, म्हणजेच इथं डेल्टा D डिवायडेड बाय ओरिजिनल डायमीटर हा असा फॉर्म्युला तुमचा तयार होतो. यामध्ये प्लस मायनस जे आहे हे डिपेंड असतं तुमचं, जर लेंथ इन्क्रीज होत असेल तर डायमीटर डिक्रीज होत असते, त्या केसमध्ये तुम्हाला प्लस मायनस जे आहे ॲडजस्ट करावं लागतं. बट हा तुमचा स्टँडर्ड फॉर्म्युला येतो. आणि हाच जर व्हॉल्युमेट्रिक जर तुमची स्ट्रेन जर एका स्पेरिकल ऑब्जेक्टसाठी पाहिजे असेल तुम्हाला तर या स्पेरिकल ऑब्जेक्टसाठी डायरेक्टली जी आहे ह्या डायरेक्टली 3 मल्टिप्लाइड बाय डायमेट्रिक स्ट्रेन म्हणजेच व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन इज इक्वल्स टू 3 मल्टिप्लाइड बाय चेंज इन अ डायमीटर डिवायडेड बाय ओरिजिनल डायमीटर. हा एक फॉर्म्युला तुमचा तयार होतो तुमच्या स्पेरिकल ऑब्जेक्टसाठी.
तर हे फॉर्म्युले व्हॉल्यूमेट्रिकशी रिलेटेड सिलेंड्रिकल असेल, रेक्टँग्युलर मधल्या वेगवेगळ्या कंडिशन्स असतील किंवा तुमच्या हा स्फेरिकल ऑब्जेक्टसाठीचा फॉर्म्युला हे माहीत असणं गरजेचे आहेत. हे लिस्टमध्ये तुमच्या ॲड करून ठेवा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जो ह्या पहिल्या चॅप्टरमधून MCQ मध्ये न्यूमरिकल येण्याचं जे काय प्रमाण आहे हे जास्तीत जास्त ह्या टॉपिकवर आहे. आपण वेगवेगळे इलास्टिक कॉन्स्टंट बघितले, इलास्टिक कॉन्स्टंटचे फॉर्म्युले बघितले होते आपण लास्ट सेशनमध्ये. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी असेल, त्याचबरोबर बल्क मॉड्युलस असेल, पॉयझन्स रेशो असेल. हे चार जे मेन कॉन्स्टंट आहेत, इलास्टिक कॉन्स्टंट आहेत, त्याच्यावर रिलेशनशिपवर क्वेश्चन सुद्धा तुम्हाला मॅक्झिमम विचारण्यात आलेले आहेत. तर रिलेशन बिटवीन इलास्टिक कॉन्स्टंट म्हणजेच E, G आणि K आणि त्याचबरोबर ह्यामध्ये म्यू सुद्धा असणार आहे. असे जे रिलेशन्स आहेत 1 बाय 1 माझ्यासोबत परत एकदा लिहून घ्या, रिवाइज करा, फॉर्म्युले नीट लक्षात ठेवा. इज इक्वल्स टू 2G इन ब्रॅकेट 1 प्लस म्यू. हा फॉर्म्युला सगळ्यात पहिला जो आहे हा माहीत असणं गरजेचंच आहे तुम्हाला. सेकंड जो आहे E इज इक्वल्स टू 3K इन ब्रॅकेट 1 मायनस 2 म्यू. हा जो आहे हा फॉर्म्युला तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आता काही बुकमध्ये किंवा काही रेफरन्स बुकमध्ये, आता ही तर आपल्या फॉर्म्युला लिस्टमधले हे फॉर्म्युले आहेत, नोटेशन्स आहेत. याच्यासाठी वेगवेगळे नोटेशन C यूज करतात किंवा N यूज करतात किंवा म्यूच्या ऐवजी 1/m यूज करतात. असे नोटेशन सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहेत, कारण तशा टाईपचे सुद्धा क्वेश्चन विचारण्यात आलेले आहेत. थर्ड जे आहे E इज इक्वल्स टू, लिहून घ्या सर्वांनी माझ्यासोबत, 9kg डिवायडेड बाय 3K प्लस G. हा एक आणखी एक रिलेशन आहे. आणि चौथं जे रिलेशन आहे म्यू साठी, म्यू इज इक्वल्स टू 3K मायनस 2G डिवायडेड बाय 6K प्लस 2G. तर हे चार फॉर्म्युले तुम्हाला तोंडपाठ असणंच गरजेचे आहेत. यावर बरेचसे क्वेश्चन जे आहेत हे विचारण्यात आलेले आहेत. त्यामुळे पूर्णपणे ही लिस्ट जी आहे ह्या लिस्टमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जर कुठले असतील फॉर्म्युले तर हे सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर्म्युले तुमचे असणार आहेत. तर यानंतर आता ह्याच्याशी रिलेटेड MCQs बघूयात आपण, कशा पद्धतीचे MCQs यामध्ये तयार होतात हे बघूयात आपण. तर यामध्ये फर्स्ट जो क्वेश्चन आहे, द व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन प्रोड्युस्ड इन अ स्फिअर इज हाऊ मच टाइम्स द स्ट्रेन इन इट्स डायमीटर. आताच बघितलं आपण व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेनशी रिलेटेड जो पार्ट होता स्फेरिकल ऑब्जेक्टसाठी, तर आताच बघितलं होतं आपण की व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन जी असणार आहे स्फेरिकल ऑब्जेक्टमध्ये ही 3 टाइम्स असते त्याच्या डायमीटरशी रिलेटेड जी स्ट्रेन असते त्याच्याशी रिलेटेड. सो ह्यामुळे ऑप्शन बी जो आहे हा ऑप्शन बी करेक्ट असेल. म्हणजे तो जर फॉर्म्युला तुम्हाला माहित असेल तर अशा टाईपचा कन्सेप्च्युअल क्वेश्चन एखादा जो आहे हा तुम्हाला डायरेक्टली इझिली सॉल्व्ह करता येईल. नेक्स्ट, द रेशो ऑफ अ डायरेक्ट स्ट्रेस टू व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन इज. तर अगदी सिंपल आहे, आपण बघितलं होतं डायरेक्ट स्ट्रेस टू व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन हा एक आता तुम्हाला डेफिनेशन बेस्ड किंवा फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन जो आहे हा तयार होता. आपल्याला जर बल्क मॉड्युलसचा जर फॉर्म्युला माहित असेल तर इझिली आपण सांगू शकतो डायरेक्ट स्ट्रेस टू व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेनलाच आपण बल्क मॉड्युलस असं म्हणतात. हे तुम्हाला डायरेक्टली लगेच सांगता येईल. नेक्स्ट बघा, द व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन ऑफ अ रेक्टँग्युलर बार ऑफ लेंथ L विड्थ B अँड थिकनेस D विच इज सब्जेक्टेड टू ॲक्शन लोड P इज गिवन बाय. आताच बघितलं होतं आपण मगाशी हे व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन रेक्टँग्युलरशी रिलेटेड केस होती. तर इथं फक्त ऑप्शन मध्ये तुम्हाला सिग्माच्या ऐवजी स्मॉल p हा सिम्बॉल दिलेला आहे. आपला फॉर्म्युला जो आहे हा सिग्मा डिवायडेड बाय E इन ब्रॅकेट 1 मायनस 2 म्यू होता. तर इथं सिग्माच्या ऐवजी सिम्पली फक्त तुम्हाला P पुट करायचा आहे. त्यामुळे P डिवायडेड बाय E इन ब्रॅकेट 1 मायनस 2 म्यू हा जो काही फर्स्ट ऑप्शन आहे हा फर्स्ट ऑप्शनच इथं तुमचा करेक्ट आलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट जो आहे द रिलेशन बिटवीन मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी E and modulus of rigidity G where mu is a Poisson's ratio. बघा डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला फॉर्म्युले विचारले गेलेले आहेत. तर फर्स्ट या केसमध्ये बघा पहिला जो फॉर्म्युला आहे तोच डायरेक्टली करेक्ट आहे. E इज इक्वल्स टू 2G इन ब्रॅकेट 1 प्लस म्यू. असे डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स या रिलेशनशिपवर तुम्हाला विचारण्यात आलेले आहेत. नेक्स्ट वन, इफ द इलास्टिक मॉड्युलस ऑफ द मटेरियल इज 3 टाइम्स इट्स मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. म्हणजे बघा काय सांगितलेलं आहे तुम्हाला, E ची जी व्हॅल्यू आहे ही सांगितलेली आहे 3 × G आहे असं सांगितलेलं आहे, कारण 3 टाइम्स म्हटलेलं आहे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. ओके, द पॉयझन्स रेशो विल बी. आणि यावरून तुम्हाला म्यूची व्हॅल्यू पुट म्यूची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. मग आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे E इज इक्वल्स टू 2G इन ब्रॅकेट 1 प्लस म्यू. हाच फॉर्म्युला काय दिला मी, कारण मला क्वेश्चन मध्ये जे 3 कॉन्स्टंट बद्दल इन्फॉर्मेशन किंवा जे 3 कॉन्स्टंट यूज केलेलं त्यामध्ये मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी आहे, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी आणि पॉयझन्स रेशो आहे. म्हणून हे रिलेशन मी यूज केलं, कारण हे तिन्ही सुद्धा तुमचे ह्या फॉर्म्युलामध्ये कव्हर होतात. आता E ची व्हॅल्यू जी आहे ही 3 टाइम्स ऑफ G आहे. म्हणजेच मी इथं काय करू शकतो 3G पुट करू शकतो, इथं 2G असेल आणि हे 1 प्लस म्यू असेल. आता या केसमध्ये सिम्पली G कॅन्सल होईल, हा G कॅन्सल होईल, हा 2 इकडे गेल्यानंतर 1.5 इज इक्वल्स टू 1 प्लस म्यू. मग डायरेक्टली क्लिअरली दिसत आहे 1.5 आणण्यासाठी तर मला म्यूची व्हॅल्यू 0.5 जी आहे ही पुट करावी लागेल. मग 0.5 म्हणजेच काय असेल, सिम्पली हाफ. पहिला जो ऑप्शन आहे हा फर्स्ट ऑप्शन इथं तुमचा करेक्ट झालेला आहे. ओके, नेक्स्ट वन,
Which one of the following is a correct relationship between Young's modulus E, modulus of rigidity G and bulk modulus K in an elastic material? तर परत एकदा हा सिम्पली स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन विचारलेला आहे. आपल्याला याचं सुद्धा रिलेशन माहिती आहे 9 kg डिवायडेड बाय 3k प्लस g. त्यामुळे डायरेक्टली जो आहे लास्ट ऑप्शन जो आहे हा इथं करेक्ट आलेला आहे. म्हणजे बघा इतकं इम्पॉर्टन्स आहे फॉर्म्युलांचं. फॉर्म्युलांवर डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन जे आहेत हे अशा पद्धतीने तुम्हाला विचारले गेलेले आहेत. द रेशो ऑफ शियर मॉड्युलस, इथं एक आणखी एक वर्ड असेल इथं, शियर मॉड्युलस अँड मॉड्युलस असा हा वर्ड आहे. शियर मॉड्युलस अँड मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी फॉर अ पॉइझन्स रेशो ऑफ 0.4 विल बी. म्हणजे या केसमध्ये तुम्हाला जी डिवायडेड बाय ई विचारलेला आहे आणि म्यूची व्हॅल्यू गिवन आहे. म्यूची व्हॅल्यू गिवन आहे. म्हणजे परत एकदा या केसमध्ये बघा आता परत कुठला फॉर्म्युला यूज करायचा आहे हे तुम्हाला लगेच आयडेंटिफाय झालं पाहिजे. परत एकदा ई बद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, जी बद्दल वर्ड यूज केलेला आहे, म्हणजेच मॉड्युलस ऑफ रिजिडिटी पण आलेला आहे आणि पॉइझन्स रेशो पण आलेला आहे. त्यामुळे जो आपला फॉर्म्युला होता ई डिवायडेड बाय 2g इन ब्रॅकेट 1 प्लस म्यू, हा फॉर्म्युला तर इथं आला. बट आता हा यूज कसा करायचा बघा. हा फॉर्म्युला तर इथं समजला आपल्याला की हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. आता असे जे क्वेश्चन्स आहेत ज्यामध्ये स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्म्युला आपण यूज करू शकत नाही, काही काही अरेंजमेंट आपल्याला करावे लागतात क्वेश्चन नुसार, जसे की आपल्याला या केसमध्ये आता करावे लागणार आहेत. तर इथं बघा आपल्याला जी डिवायडेड बाय ई विचारलं, त्यामुळे मला ह्या ई ला या साईडला घ्यावं लागेल आणि बाकीचं जे काय सगळ्या व्हॅल्यूज आहेत त्या ह्या साईडला घ्याव्या लागतील. म्हणजेच 1 डिवायडेड बाय 2 1 प्लस म्यू हे एका साईडला झालं आणि जी डिवायडेड बाय ई हे एका साईडला झालेलं आहे. अशा पद्धतीने आता व्हॅल्यू पुट करा. इथं जर मी व्हॅल्यू पुट केली तर काय येईल बघा. 1 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट 1 प्लस म्यू म्हणजेच काय असणार आहे तुमचं 0.4 हे इथं आलेलं आहे. हा जो रेशो आहे हा रेशो असणार आहे जी बाय ई चा, विच इज रिक्वायर्ड इन द क्वेश्चन. मग आता हे जर मी सॉल्व्ह केलं तर 1 डिवायडेड बाय 2 म्हणजेच आपल्याला डायरेक्टली इथं 1 डिवायडेड बाय 2 जे आहे डायरेक्टली मी इथं बघा 1 डिवायडेड बाय 2 ला 0.5 असं लिहू शकतो आणि हे जे आहे हे 1.4 असं लिहू शकतो. म्हणजेच जी बाय ई जो आहे हा डायरेक्टली तुम्हाला क्वेश्चन मधून ऑप्शन मधून लगेच लक्षात येईल. हा डेसिमल जर मी इथून एकमेकाला कॅन्सल केला तर येणारा आन्सर असणार आहे 5 डिवायडेड बाय 14. म्हणजेच ऑप्शन सी जो आहे हा ऑप्शन सी तुमचा या केसमध्ये करेक्ट आलेला आहे. तर असे कॅल्क्युलेशन्स तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतील. आता नेक्स्ट जो लास्ट पार्ट आहे ह्या पहिल्या चॅप्टर मधला, त्याचे जे फॉर्म्युले आहेत ते बघूयात. तर त्यामध्ये पहिला येतो तुमच्या थर्मल स्ट्रेसेस. तर ह्या थर्मल स्ट्रेसेस ज्या आहेत ह्या टेम्परेचर इन्क्रीज झाल्यामुळे किंवा टेम्परेचर डिक्रीज झाल्यामुळे ह्या डेव्हलप होतात. बट कधी डेव्हलप होतात, जर दोन्ही एंडला जर तुम्ही जे काही फ्री एक्सपान्शन जे आहे जर तुम्ही रिस्ट्रेन केलं असेल तरच डेव्हलप होतात. जर फ्री एक्सपान्शन अवेलेबल असेल तर तिथं स्ट्रेसेस डेव्हलप होत नाहीत. तर हे सुद्धा तुम्हाला क्वेश्चन मध्ये नीट रीड करावं लागतं. तर थर्मल स्ट्रेनचा जो फॉर्म्युला आहे बघा इथं लिहून घ्या माझ्यासोबत. थर्मल स्ट्रेन ई असेल किंवा एप्सिलॉन असेल इज इक्वल्स टू अल्फा म्हणजे कोइफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन इंटू चेंज इन टेम्परेचर. हा फर्स्ट फॉर्म्युला तयार झाला. जर तुम्हाला डिफॉर्मेशन पाहिजे असेल, चेंज इन लेंथ पाहिजे असेल तर ह्यालाच टोटल लेंथना आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजेच अल्फा इंटू डेल्टा टी मल्टिप्लाइड बाय टोटल लेंथ. आणि जर मला स्ट्रेस पाहिजे असेल, थर्मल स्ट्रेस पाहिजे असेल तर ह्या स्ट्रेनला काय करावं लागेल मला ई न मल्टिप्लाय करावं लागेल. सो ई मल्टिप्लाइड बाय अल्फा इंटू डेल्टा टी. असे हे 3 फॉर्म्युले जे आहेत ते थर्मल स्ट्रेसेसशी रिलेटेड इम्पॉर्टंट आहेत. यामध्ये कॉम्प्रेशन टेन्शन कधी होतं तर टेम्परेचर राईज होत असेल तर कॉम्प्रेशन आणि टेम्परेचर फॉल होत असेल तर टेन्शन. हे सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे कारण क्वेश्चन मध्ये तशा टाइपचे तुम्हाला ऑप्शन्स दिलेले असतील. बघा बार क्वेश्चन बघूयात आपण एक ह्या पॉइंटशी रिलेटेड. बार ऑफ युनिफॉर्म क्रॉस सेक्शन ए अँड लेंथ एल फ्री टू एक्सपांड. हा वर्ड खूप महत्वाचा आहे इथं. फ्री टू एक्सपांड हा वर्ड खूप महत्वाचा आहे. पुढे क्वेश्चन पुढे कॅल्क्युलेशन्स करायची सुद्धा गरज नाही. फ्री टू एक्सपांड म्हणजेच काय असणार आहे तिथं की तो फ्रीली एक्सपांड होणार आहे. कुठलंही त्याला तिथं जे काय आहे रेजिस्टन्स डेव्हलप होणार नाही. रेजिस्टन्सच डेव्हलप होणार नसेल तर थर्मोस्टेट्स डेव्हलप होतील का? नाहीत होणार. बरोबर आहे. त्यामुळं इथं डायरेक्टली ऑप्शन डी जो आहे हा ऑप्शन डी तुमचा करेक्ट आलेला आहे. त्यामुळे फॉर्म्युले पाठ करून फक्त उपयोगाचं नाही तर ते फॉर्म्युला मागची कन्सेप्ट काय आहे हे सुद्धा गरजेचे आहे. आणि ती तुम्ही जेव्हा फॉर्म्युले रिवाइज करत आहात त्याच वेळेला तुम्हाला ह्या सगळ्या क्लिक झाल्या पाहिजेत गोष्टी. फक्त फॉर्म्युले पाठ करणं म्हणजे ॲज इट इज लिहून घेणं असं नाही. या सगळ्या मागच्या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या वेळेला तुम्हाला अशा पद्धतीने क्लिक झाल्या पाहिजेत. ओके. तर याचा आन्सर 0 होता. आता इथं मात्र बघूयात आपण रॉड 10 मीटर लॉंग इथं लेंथ दिलेली आहे
ॲट 10 डिग्री सेल्सिअस इज हिटेड टू 70 डिग्री सेल्सिअस, म्हणजे इथून डेल्टा टी डायरेक्टली येणार आहे तुमचा 60 डिग्री. हे इथं फायनल झालं. द फ्री एक्सपान्शन ऑफ द रॉड इज प्रिव्हेंटेड. इथं मात्र काय म्हणलेलं आहे, फ्री एक्सपान्शन जे आहे ते प्रिव्हेंट केलेलं आहे. बरोबर आहे, इथं प्रिव्हेंटेड आहे. त्यामुळे इथं आता पत्र काय होईल बघा, आता इथं मात्र स्ट्रेस जे आहे त्या डेव्हलप होणार आहेत. मग कशा डेव्हलप होणार आहेत, ह्यामध्ये ई ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला. बरोबर आहे, 210 गिगापास्कल. ही परत एकदा आपल्याला परत मेगापास्कल मध्ये करताना 10⁻³ न मल्टिप्लाय करावं लागेल. अल्फा जो दिलेला आहे 12 × 10⁻⁻6 दिलेला आहे. द स्ट्रेस इंड्युस्ड इन द रॉड इज, आता इथं ऍक्च्युअली याचं जे आहे पर डिग्री सेल्सिअस युनिट असतं, हे लक्षात ठेवा युनिट जे आहे ते. आता स्ट्रेसचा जो फॉर्म्युला आहे, तर स्ट्रेस मध्ये आपण काय केलं होतं, सिम्पली ई मल्टिप्लाइड बाय अल्फा मल्टिप्लाइड बाय डेल्टा टी हे केलं होतं. आता टेम्परेचर इन्क्रीज होत आहे, त्यामुळे काय होणार आहे तुमचं टेन्शन की कॉम्प्रेशन. बघा इन्क्रीज होताना काय सांगितलेलं आहे मी, कॉम्प्रेशन. त्यामुळे इथं जे नेचर असणार आहे ते नेचर काय असणार आहे तुमचं, कॉम्प्रेशन. हे तर फिक्स झालं. म्हणजे तुमचा टेन्साईल वाला हा तर तुमचा ऑप्शन येणार नाही. 50-50 पर्यंत आला तुम्ही. सी आणि डी पर्यंत पैकीच एक कुठले तर ऑप्शन असणार आहे. बट आता इथं दोन व्हॅल्यूज दिलेले आहेत. त्या व्हॅल्यूज कशा, आता ह्या विदाऊट कॅल्क्युलेटर बघा कसं सॉल्व्ह करायचं, कारण व्हॅल्यूज खूप तुम्हाला लार्ज दिसत असतील इथं. हे पहिल्यांदा 210 मल्टिप्लाइड बाय 10⁻³ केलं मी. त्यानंतर अल्फाची जी व्हॅल्यू आहे 12 × 10⁻⁻6 झालेली आहे. आणि इथं जे आहे डेल्टा टी ची जी व्हॅल्यू आहे 10 पासून 70 इन्क्रीज झालेला, त्यामुळे हा 60 झालेला आहे. आता हे विदाऊट कॅल्क्युलेटर बघा कसं सॉल्व्ह करायचं. इथं परत एकदा पॉवरला इम्पॉर्टंट नाही, जसं मी तुम्हाला नेहमी सांगतो की ऑप्शन वरून आपल्याला लगेच लक्षात येते की पॉवरला इम्पॉर्टंट आहे की नाही. व्हेरिएशन आहे दोन ऑप्शन मध्ये, त्यामुळं एकतर जे आहे 151 किंवा 170 अशा याच्यामध्येच ही व्हॅल्यू असणार आहे. त्यामुळे पॉवरला निग्लेक्ट केला तरी चालेल, फक्त पुढचा जो नंबर आहे हा किती येतो हे आपल्याला महत्वाचं आहे. मग अशा केसमध्ये मी काय केलं बघा, हे 12 मल्टिप्लाइड बाय 6 जे आहे 72 म्हणजे 210 × 10⁻³ इंटू हे जे आहे हे 720 × 10⁻⁻6. आता बघा थोडंसं अप्रॉक्सिमेशन कसं वापरायचं बघा. इथं 210 जे आहे नंबर जर कन्सिडर केला मी तर 2 येतो, काहीतरी 2.1 येतो. आणि हा 720, म्हणजे मला इथं काय करायचं, आता 72ला यामधलं 0 सोडून दिलं मी. अशा पद्धतीने बघा या केसमध्ये पुढचा पॉवर मी जे आहे ही पॉवर मी निग्लेक्ट केली, 72 असं लिहिलं आणि पुढे 10⁻² ह्या सगळ्याची पॉवर काहीतरी येत असेल. ठीक आहे, मी याला सिम्प्लिफाय केलं, अशा पद्धतीने अप्रॉक्सिमेट केलं. 72ला आता 2.1 न मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर जे आहे हे स्लाइटली 1. आता बघा 72 आहे आणि इथं 2 आहे, म्हणजे 144च्या स्लाइटली काहीतरी आन्सर जे आहे त्याच्याच 150 पर्यंत वगैरे असणार आहे, 154 पर्यंत काहीतरी असणार आहे. म्हणजेच ऑप्शन जो आहे हा सी ऑप्शन तुमचा करेक्ट आलेला. कारण इथं आपल्याजवळ कॅल्क्युलेटर नाही. हे डिटेलमध्ये असं जे आपण लहानपणी करत होतो 72 मल्टिप्लाइड बाय 2.1 महिन्याला मल्टिप्लाय करायचं, हे करत बसायची गरज नाही. मग 0 द्यायचा हे करत बसायची गरज नाही, कारण ऑप्शन मध्ये व्हेरिएशन आहे. तुम्हाला थोड्याशा ह्या अशा ट्रिक्स ज्या आहेत ह्या ट्रिक्स समजून घ्याव्या लागतील, जेणेकरून तुमच्या टाइम जो आहे हा टाइम सेव्ह होईल. आणि हा टाइमच खूप इम्पॉर्टंट असणार आहे, कारण बऱ्याचदा मुलं असं म्हणतात पेपर दिल्यानंतर की टाइम कन्झ्युमिंग पेपर होता, मला वेळच पुरला नाही, माझे क्वेश्चन्स जास्त अटेम्प्ट झाले नाहीत. तर हे मॅक्झिमम क्वेश्चन जर अटेम्प्ट करायचे असतील तर ह्या अशा ट्रिक्स ज्या आहेत त्या ट्रिक्स तुम्हाला यूज कराव्या लागतील. तर ह्या अशा पद्धतीने जे आहे ऑप्शन सी जो आहे हा ऑप्शन सी तुमचा इथं करेक्ट आलेला आहे. त्यानंतर लास्ट जो पार्ट आहे पहिल्या चॅप्टर मधला आणखी काही फॉर्म्युले जे आहेत स्ट्रेन एनर्जीशी रिलेटेड. तर स्ट्रेन एनर्जी जी आहे ही कन्सेप्ट काय असते की जेव्हा आपण फोर्स अप्लाय करतो तर त्या फोर्स ऍप्लिकेशन ऑफ फोर्समुळे स्ट्रेस तर डेव्हलप होतातच, बट इलास्टिक नेचरमुळे किंवा डक्टिलिटीमुळे काय होतं, मटेरियल जे आहे मटेरियल काय होत जातं तुमचं, डिफॉर्म होत जातं. मग हे डिफॉर्मेशन होत असताना जी काय वर्कडन झालेलं आहे त्या मटेरियलवर ते वर्कडन ॲज अ एनर्जी म्हणून स्टोअर होते मटेरियलमध्ये, त्याला आपण स्ट्रेन एनर्जी असं म्हणतो. आता याच्याशी रिलेटेड फॉर्म्युले सर्वांनी लिहून घ्या. स्ट्रेन एनर्जी इज इक्वल्स टू 1/2 मल्टिप्लाइड बाय जे काय लोड आहे ते, आणि डेल्टा यल म्हणतील किंवा काही बुक मध्ये एक्स म्हणला असेल किंवा डेल्टा यल असं म्हणलं असेल, डेल यल असं म्हणलेलं असेल, किंवा टॉर्क आणि अँग्युलर डिफॉर्मेशनच्या फॉर्म मध्ये सुद्धा अशा टाइप मध्ये फॉर्म्युला जो आहे हा तुम्हाला काही वेळेला विचारला जाऊ शकतो. तर ही स्ट्रेन एनर्जी आहे. आणखी एक जो फॉर्म्युला आहे तो आहे 1/2, हा कुठेतरी ऍड करून घ्या तिथं, स्ट्रेस मल्टिप्लाइड बाय स्ट्रेन मल्टिप्लाइड बाय व्हॉल्यूम. हा सुद्धा एक फॉर्म्युला आहे तुमच्या स्ट्रेन एनर्जीचा. किंवा
इथं जसं लिहिलेलं आहे तुम्हाला की ह्यामध्ये याच्याच फॉर्म्युल्याचं पुढचं जे आहे, म्हणजे जर मी फक्त सिग्माच्या स्वरूपात मला लिहायचं असेल तर सिग्मा स्क्वेअर इंटू व्हॉल्यूम डिवायडेड बाय ई, हा पण एक फॉर्म्युला आहे, यालाच रिझिलियन्स असंही म्हणतात. आणि ह्यात जर मॅक्झिमम एनर्जी तुम्हाला पाहिजे असेल तर त्याला आपण प्रूफ रिझिलियन्स असं म्हणतो. तेव्हा सिग्माच्या ठिकाणी आपल्याला मॅक्झिमम स्ट्रेस कन्सिडर करावं लागते, म्हणून हा फॉर्म्युला जो आहे हा आणखी एक आलेला आहे प्रूफ रिझिलियन्सचा, सिग्मा स्क्वेअर मॅक्झिमम इंटू व्हॉल्यूम डिवायडेड बाय 2E. तर हे रिझिलियन्स म्हणतील, टोटल स्ट्रेन एनर्जी म्हणतील, प्रूफ रेझिलियन्स म्हणतील, किंवा आणखी एक कन्सेप्ट आहे यामध्ये मॉड्युलस ऑफ रिझिलियन्स म्हणतील. तर मॉड्युलस ऑफ रिझिलियन्सलाच स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम असंही म्हणतात. म्हणजे व्हॉल्यूमनं जर तुम्ही डिवाइड केलं तर मॉड्युलस ऑफ रिझिलियन्सचा जो फॉर्म्युला आहे तो सिम्पली सिग्मा स्क्वेअर डिवायडेड बाय 2E हा एक फॉर्म्युला तिथे ऍड करून घ्या. हे मॅक्झिमम आहे तुमच्या स्ट्रेन एनर्जी मधले महत्वाचे जे फॉर्म्युले आहेत ते. आता अगदीच जर ॲडव्हान्स लेवलवर जर फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आला तर इम्पॅक्टसाठी स्ट्रेन एनर्जीशी रिलेटेड जर विचारलं तर तुम्हाला हा असा काहीतरी फॉर्म्युला तयार होतो. तर हे पहिल्यांदा सिग्मा जो आहे हा सिग्मा तुम्हाला अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करावा लागतो. कधी जर इम्पॅक्ट लोड असेल तर, लोड जर इम्पॅक्ट असेल तर हा थोडासा ॲडव्हान्स लेवलचा आहे. तर या केसमध्ये तुम्हाला स्ट्रेन एनर्जी स्टोअर्ड इन अ बॉडी ड्यू टू द शियर स्ट्रेस असंही विचारतील. नॉर्मल शियर स्ट्रेस जे काय आपली म्हणजे जी काय आपण ट्रान्सवर्स लोडमुळे जी काय स्ट्रेस डेव्हलप होत आहे त्याबद्दलचा हा फॉर्म्युला आहे. टॉर्शनमुळे नाही, टॉर्शनचा आपण टॉर्शनच्या चॅप्टरमध्ये डिस्कस करू. हा नॉर्मली जे काय आपला लोड जो आहे हा ट्रान्सवर्स जेव्हा लोड होत होतो, ऍक्ट होत राहतो, त्या केसमध्ये लॅटरल लोडिंग असंही म्हणतो आपण, त्या केसमध्ये जी शियर स्ट्रेस डेव्हलप होत आहे त्या शियर स्ट्रेसमुळे जी स्ट्रेन एनर्जी डेव्हलप झालेली आहे त्याचा हा फॉर्म्युला आहे टाऊ स्क्वेअर डिवायडेड बाय 2C म्हणतील किंवा 2G म्हणतील किंवा 2N म्हणतील, हा फॉर्म्युला आहे. तर इतके हे फॉर्म्युले तुमचे इम्पॉर्टंट आहेत स्ट्रेन एनर्जीशी रिलेटेड. बघा आता क्वेश्चन कशी विचारण्यात आलेले आहेत. स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम म्हणजेच नक्कीच पर व्हॉल्यूम म्हणल्यामुळे हे व्हॉल्यूमची टर्म जी आहे ह्यामधून ऑटोमॅटिकली जाणार आहे. आणि कशामुळे विचारलेले आहे, ऍक्च्युअल टेन्शन विचारले, म्हणजे जो अगदी बेसिक फॉर्म्युला होता हा सिग्मा स्क्वेअर डिवायडेड बाय 2E हा याचं करेक्ट आन्सर असणार आहे, जो आपण आता फॉर्म्युला बघितला होता तो. त्यानंतर असा एक क्वेश्चन होता, स्ट्रेन एनर्जी स्टोर्ड इन अ मेंबर इज गिवन बाय. तर आता सांगितलं मी तुम्हाला स्ट्रेन मध्ये जेव्हा आपण हा फॉर्म्युला लिहितो तेव्हा 1/2 इंटू स्ट्रेस इंटू स्ट्रेन इंटू व्हॉल्यूम हा असा फॉर्म्युला तुमचा तयार होतो. तर हे इतके युनिट नंबर 1 मधले इम्पॉर्टंट फॉर्म्युला लिस्ट होती. तर आय होप तुम्ही जसं सांगितलेलं आहे, तुम्हाला जशा इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत त्या पद्धतीने एक लिस्ट तयार करत असाल तरच ह्या सेशनचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल. मॉर्निंगला हा सेशन जे आहे प्रीमियर करण्यामागचा हेतू असा आहे की शक्यतो तुम्ही जेव्हा आता ह्या वेगवेगळ्या एक्झामच्या प्रिपरेशन करत आहात तर त्या केसमध्ये मॉर्निंगला कुठल्याही एक सब्जेक्टचे फॉर्म्युले जे आहेत ते फॉर्म्युले तुम्ही रिवाइज करणं गरजेचं आहे. किंवा मॉर्निंग सेशनमध्ये काय होतं की पूर्णपणे आपलं माइंड जे आहे फ्रेश राहतं आणि जे काही तुम्ही वाचता हे व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायला आपल्याला जास्त मदत होते. म्हणूनच मॉर्निंग सेशनमध्ये रिव्हिजन असेल, फॉर्म्युल्याची रिव्हिजन असेल किंवा तुमच्या थिअरीची रिव्हिजन असेल, ह्याला सकाळी लवकरात लवकर करण्याचा ट्राय करा. म्हणूनच आपण हे टायमिंग सकाळी 8चं ठेवलेलं आहे. सो आय होप तुमच्या युनिट नंबर 1 मधल्या सगळ्या फॉर्म्युल्याची लिस्ट तयार असेल. नेक्स्ट सेशनमध्ये आपण युनिट नंबर 2शी रिलेटेड जे काय फॉर्म्युला लिस्ट आहे ते डिस्कस करूयात. थँक्यू.